सर्वांनी आपले हात जोडायचे. आपण जगद्गुरुश्रींचं गजराने वंदन करूया आणि मग प्रवचनाला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य जी की जय. समर्थ सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय. येडकुडवाडा वेंकटरमण गोविंदा गोविंदा. अपादपुत्रवाडा नामरक्षक गोविंदा गोविंदा. श्री गुरुदेव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे. रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. फुलास आहे सुगंध जयाचा सुवास देई सर्वास साचा. ऐशा परी मज गुरु मिळाला. नमस्कार माझा गुरुचरणाला. नमस्कार माझा गुरुचरणाला. नमस्कार माझा गुरुचरणाला. परमवंदनीय परम श्रद्धेय परमात्मा स्वरूप अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी प्रभूजींच्या दिव्य पावन चरणांना अंतकरणपूर्वक वंदन करून युवांचे प्रेरणास्थान संघटनेचे कार्याध्यक्ष पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्याही चरणी भावपूर्ण वंदन करून आपल्या नगरीचे ग्रामदेवत भगवान मारुतीरायाच्या चरणी नतमस्तक होते. आणि आजच्या या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये अतिशय सुंदर असा जो पावन आपण ऑनलाईन नानीजून लाईव्ह आरती सोहळा साजरा करणार आहोत, त्या उद्घाटन प्रसंगी या ठिकाणी जमलेले आपल्या नगरीचे सर्व प्रतिष्ठित मान्यवर, आपल्या तेलंगणा पीठाचे सहपीठ प्रमुख, दक्षिण नांदेड जिल्ह्याचे निरीक्षक, आपल्या पायी दिंडीचे सुद्धा ते प्रमुख आहेत. बघा गुरुदेव सेवा कसे देतात. जेव्हा आपण तन मन धन अर्पण करून त्यांच्या चरणी लीन होतो तेव्हा एक 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 सेवा कशा मिळत जातात. असे आपले सर्वांचे लाडके अतिशय गुरुसेवे तत्पर असणारे कोठारे साहेब, निजामाबाद जिल्ह्याचे निरीक्षक, आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र पानकर काका, सर्वच सन्माननीय जिल्हा कमिटी, तालुका कमिटी, भजनी मंडळ, गुरुदेवांचे सर्व लाडके, तुम्हा सर्व पुण्यात्मांना माझा सांप्रदायिक श्री गुरुदेव. आताच
कोठारे साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपला हा जो नांदेड दक्षिण जिल्हा आहे तो तेलंगणा पीठाला जोडलेला आहे आणि आपला तालुका काही महिन्यापूर्वी या पीठाला जोडण्यात आलेला आहे. आणि आपण सर्व पुण्यात्मे आहात. सर्वांना माहित आहे की तीर्थयात्रेला का जावं. आपल्या महाराष्ट्रात दिंडीची जी परंपरा आहे ती अनादी कालापासून म्हणजे आज कितीतरी वर्ष झाले ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सोपान काका, संत शिरोमणी गजानन महाराज यांच्या पालख्या निघतात. आपण ते बघितलेलं आहे. दिंडी जाते पायी मुखाने हरिनाम बोलत बोलत. यासाठी आपण नवीन नाही आहेत. आपल्याही संप्रदायातर्फे परमपूज्य प्रभूजी गुरुदेवांच्या आज्ञेनुसार आपणही जवळपास 3 वर्ष झालं आपली ही दिंडी चालू आहे. आपल्या तेलंगणा पीठाचं हे 2रं वर्ष आहे. आणि सरांनी तुम्हाला आव्हान केलं की दान दिलं पाहिजे आणि त्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये एवढे छोटे छोट्या उदाहरणं दिले पण ते किती मार्मिक होते. जर आपण हृदयाचे कान करून ऐकले तर त्यातून कळेल की हा वर्षा ऋतू आहे, पाऊस पडतोय. अरे सगळ्या तालुक्यावर जिल्ह्यावर कुठेच पाऊस नाही आणि एका शेत मालकाच्या 4 एकर शेतावर पाऊस पडतो. किती मोठी ही प्रचिती आहे. अजून सांगायला काय लागते. अजून वेगळं काय सांगावं लागतं कारण आपण अज्ञानी आहोत. मोबाईलची जशी बॅटरी उतरते तशी आपण उतरत जातो. चार्जिंग गरजेची आहे. किती छोटे छोटेच त्यांनी दृष्टांत दिले म्हणजे अनुभूती प्रचिती दिल्या पण खरंच लाख मोलाच्या होत्या. ज्यांना खरंच या जन्म मरण्याच्या फेऱ्या चुकवायच्या आहेत, उत्तम गती प्राप्त करून घ्यायची आहे आणि हा भवसागर पार करून जायचा आहे. या गटांगळ्या नको आहेत. हा संसार नको नको झालाय. खरोखर त्यांच्यासाठी ते 3 ते 4 मिनिटाचंच मार्गदर्शन खरंच पुरेसं आहे. आपण सुरुवातीला आता प्रवचनाची सुरुवात एका अभंगाने करूया. या आरतीमध्ये काय यायचं, भक्ती का करायची, नाम का घ्यायचं, संतांच्या सहवासात का यायचं आणि दान का करायचं. हे देवाचं नाव घेण्यात, भक्ती करण्यात, दान करण्यात, धर्म करण्यात, पायी दिंडीमध्ये चालण्यात, आपल्या पीठावरच्या सेवा करण्यामध्ये, पालखीमध्ये जाऊन सहभागी होण्यामध्ये खरोखर माझं काही हित आहे का ते बोला, माझ्या हिताचं ते सांगा. असं स्वतःचं हित शोधणारी तुम्ही आम्ही सगळी प्रापंचिक मंडळी आहोत. मी पण तुमच्यापैकीच एक आहे आणि तुम्हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आपल्या सुखाचा प्रश्न पडलाय, प्रपंचाचा पडलाय, माझ्या या संसारात सुख कसं येईल आणि शेवटच्या श्वासापर्यंत धडपडतोय एवढं धडपडतोय की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तुमच्या माझ्या जीवनामध्ये रोज येणारे उदाहरण त्यातून अगदी सोप्या भाषेतून आपल्या दैनंदिन जीवनातले उदाहरण देऊन अभंगाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला समजून सांगतायत. काय सांगतायत अभंगातून बघूया. तुम्ही पाठीमागून बोलायचं. आपलं भजनी मंडळ अतिशय सुंदर आहे आणि त्या पाठीमागे आपण सुद्धा साथ द्यायची आणि या हाताने टाळी वाजवायची. कारण या हाताने टाळी, मुखाने नाम आपणच घेऊ शकतो. इतर कोणी घेऊ शकतं का. 83,99,999 योनी मधल्या लोकांना, प्राण्यांना ही सुविधा नाहीये. जी सुविधा परमेश्वराने आपल्याला फ्री मध्ये दिलेली आहे. मग त्याचा लाभ घेऊया आणि मग पुढे जाऊया. घे हरिनाम घे हरिनाम घे, माया सारी सोडून 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 घे. हात लावणी नशिबाला करड तुरी पायी पायी, या संसारा 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 पायी. घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. घे हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावणी नशिबाला करड तुरे घाई घाई,
या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसार तू म्हणशील बायका पोर ते तुझ्या मागचे चोर तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच डोक्यावर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर मेल्यावरती खापर पडतील तुझ्याच डोक्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणे नशिबाला कारण तुरे ठाई ठाई या संसारा पायी 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 तू म्हणशील घरदार ते इथंच राहील सार तू म्हणशील घरदार इथंच राहील सार तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार तू म्हणशील घरदार इथंच राहील सार मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर 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 घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला राखण तुझ घाई घाई या संसारा पायी 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 तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सडका तू म्हणशील पैसा अडका हे इथंच राहील सडका तू म्हणशील पैसा अडका हे इथंच राहील सडका म्हणशील पैसा अडका हे इथंच राहील सडका मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका 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 ओ, घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारण तुरी राही घाई या संसारा पायी 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 हो तुकड्या म्हणे घोडे हाती त्याची क्षणात होईल माती त्याची क्षणात होईल माती त्याची क्षणात होईल माती म्हणे तुकड्या घोडे हाती त्याची क्षणात होईल माती त्याची क्षणात होईल माती त्याची क्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती रावण मेळा लंका जळाली तशीच होईल गती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावणी नशिबाला कारण तुरी घाई घाई या संसारा पायी 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 छान वाटलं आपण फ्रेश वाटला आपल्या रोजच्या जीवनावर आधारित आहे की नाही की
किती माझं 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 करतो ना, किती वय होऊ द्या, हो की नाही. आजी सासू तर सगळ्यात जास्त जीव अडकते संसारात. नातवामध्ये सुनेला टोकायचं म्हणजे टोकायचंच. हे इथे नुकसान झालं, ते तिथे असं झालं, ते तसं झालं, शेजारच्याची गाय दारातच आली, काय काय नाही. एक छोटं उदाहरण देते. प्रभूजी गुरुदेव नेहमी सांगतात बघा, एक असा मस्त गडगंज श्रीमंत माणूस अगदी शेवटच्या क्षणी, आता शेवटचे श्वास मोजत होता. मुलाला बायकोला वाटत होतं प्राण निघत नाहीये, आता तरी देवाचं नाव घेईल का. कशाचं नाव घेतो, पठ्ठ्या. सगळा जीव संसारात गुंतलेला, एवढा जीव गुंतलेला की आता असं टाकलं होतं आणि आजूबाजूला नातेवाईक सगळे गोळा झाले होते. आता जाईल तेव्हा जाईल, वाट बघत होते ना. आपली पण वाट बघणार आहे हो एक दिवस. सत्यताई म्हणून आता साहेबांनी काय सांगितलं, दान करा. कारण हस्तस्य भूषणम दानम, या हाताचं भूषणच दानामध्ये आहे, या मुखाचं भूषणच परमेश्वराचं नाम घेण्यामध्ये आहे. कारण कुत्रा दान करू शकत नाही, नाव घेऊ शकत नाही, बैलाला रोज आवताला नेतो आपण, तो करू शकत नाही, या आरतीमध्ये येऊन बसू शकत नाही, संत संघात जाऊ शकत नाही, कीर्तनामध्ये सहभागी होऊ शकत नाही. केवळ 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 आणि केवळ मनुष्य जन्म हीच एक सुवर्ण संधी आहे ज्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. पण तो जो त्या गावातला जो व्यक्ती मरणाला आता टेकला होता, पठ्ठ्या काही देवाचं नाव घेत नव्हता, सगळे नातेवाईक गोळा झालेत आणि याचा जीव कशात होता माहितीये. तुम्ही गोष्ट भरपूर वेळा ऐकलेली आहे आणि नवीन लोकांना ऐकू द्यावी म्हणून सांगते. त्याचा जीव शेवटी कशात, केरसुनीमध्ये. आणि दारामध्ये तो वासरू केरसुनी खातोय, तोंडातून शब्द निघत नाहीयेत. आपण म्हणतो ना शेवटी तरी राम बोलायला पाहिजे, तेव्हा राम बोलायला तोंडात दात तर पाहिजे हो. लांब 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 म्हणतो आपण. देव म्हणतो तू पण लांब जाय. जेव्हा कव्हरेज मध्ये होतास तेव्हा काय नेटवर्क तुझं माझ्याकडे ओढलंच नाही, हो की नाही. बॅटरी डिस्चार्ज करून फिरत होतास या संसाराला सर्वस्व मानून. तू म्हणशील बायको पोर हे तुझ्या मागचे अस्सल चोर आहेत, कारण तू मेल्यावरती तुझ्या डोक्यावर हेच खापर फोडणार आहेत रे. माझ्या लाडक्या लेकरा जागे हो, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला जाग करायचं कार्य करताय. तोंडातून शब्द निघत नाहीयेत आणि म्हणतो व ते. मुलगा खुश, बायको खुश. अरे जाताना तरी वासुदेव केशव म्हणतोय, वासुदेव केशव म्हणतोय. बरं झालं बाबा, बोला 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 बाबा, आता तरी म्हणा, वासुदेव म्हणा, केशव म्हणा, राम म्हणा, म्हणा काही म्हणा, शिव म्हणा. अरे म्हणा बाबा काहीतरी म्हणा. त्याला तळपायची आग मस्तकाला गेली. काय पडलं रे तुम्हाला वासुदेव केशव मध्ये. अरे बघा येड्यांनो, डोळ्यामध्ये काय झालं, तुमचे आंधळे झाले का. ते वासरू केरसुनी खातोय, वासरू केरसुनी खातोय हे बोलता येत नाही, वा के करतोय. तुमची माझी परिस्थिती वेगळी नाहीये, अशीच काहीशी परिस्थिती आहे. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत सेवा किसकी करू, अशी परिस्थिती झालेली आहे. पैसा माझ्यासाठी परमेश्वरा समान आहे, माझी पत्नी म्हणजे माझी गृहमंत्री, जिच्या हातात माझ्या संसाराचा रिमोट कंट्रोल आहे, ती दाबते तिकडे मी पळतो. ती माझी सद्गुरु माऊली आहे. माझे मुलं बाळ जीवापाड प्रेम मी करतो, कारण वृद्धाश्रमात मला पाठवणारे तीच आहेत. तुझ्या पाठीवर लात घालून नाही माझा घराबाहेर काढली, मस्त यथोचित मान सन्मान करून हीच माझी मुलं काढणार आहेत. 5वा आश्रम यांनीच उघडलाय आपल्या देशामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये. होता का हो वृद्धाश्रम, होता. त्या मुला बाळांना आपण संत सद्गुरु मानतोय, तेच माझे सगळे साधू सत्पुरुष आहेत. मला अशा संतांच्या सहवासात जाऊन आरतीमध्ये बसायची काय गरज आहे. नानीजला थेट देवाच्या दरबारात लाईव्ह आरतीची हाजरी लावायची आहे, मला जायची काय गरज आहे. आपले कनशेट्टे भाऊ आहेत ना, कनशेट्टे दादा करतील गरज असेल तर. अरे देवाने भरपूर दिलंय त्यांना, पण त्यांना वाटतं जे सुख आज माझ्या जीवनात आलंय माझ्या गावातील सगळ्यांच्या जीवनात याव्या. माझ्या गुरुबंधू, माझी गुरु भगिनीचा प्रपंच सुखाचा व्हावा, त्यांच्या अडचणी सुटाव्यात. कारण सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी, समाधान देण्यासाठी, स्थैर्य देण्यासाठी, तुमच्या माझ्या जन्माचं कल्याण करण्यासाठी तो परमात्मा परमेश्वर नित्य अवतारामध्ये
सद्गुरु रूपात आलाय, पण दिसलं तरच ना. आंधळे झालोय आपण डोळे असून, देवाने 2 डोळे दिले, पण ती बघण्याची क्षमता, इकडे आरतीत आलं तर डेव्हलप होणार आहे. संत संघाला येऊन बसलो तर ते प्रवचन जर हृदयाचे कान करून श्रवण केलं तर डेव्हलप होणार आहे. नाहीतर डोळे असून आंधळ्यासारखीच परिस्थिती आहे ना हो. तोंड आहे, दिले देवाने, आपल्याला वाटतं भोजनासाठीच दिलंय, शेजाऱ्याला भांडण्यासाठी दिलंय, नवऱ्याला भांडण्यासाठी दिलंय, सासूचा बदला घेण्यासाठी दिलाय. परमेश्वर म्हणतो नाही माझी ताई, ये हाजरीमध्ये, तुझ्या एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये आलोय मी, या आरतीच्या रूपाने आलोय. प्रतिमा म्हणून बघू नको, प्रतिमा म्हणून बघणार तर तुझी फसगत होणार. व्यक्ती म्हणून बघतो, कारण आपल्याला वाटतं माझ्यासारखे 2 डोळे आहे, 2 हात आहे, 2 पाय आहे, 2 काने, माझ्यासारखेच दिसतात. अरे अत्र तत्र सर्वत्र व्यापून उरलेली, चराचरामध्ये व्यापून उरलेली ही शक्ती, जी 4 एकर शेतावरच पर्जन्यमान करू शकते, पाऊस पाडू शकते, अशी ही शक्ती आहे जी आज तुमच्या गावामध्ये आलेली आहे. पण तुमचं अज्ञान आहे. नशीब दिलंय पण काय ते म्हणतात ना, देव देतं पण कर्म नेतं, अशी परिस्थिती आहे. कारण संत संग पण होता, आरती पण होती म्हणतात बोडके भाऊ. तेव्हा जाऊन माझ्या मनाला खरोखर वेदना झाल्या. तुम्हाला वाईट वाटत असेल तर कृपा करून माफ करा, पण खरोखर मला एवढं दुःख झालं, कळ आली एकदम छातीमध्ये की अरे देवा, एवढ्या दिवसापासून संत संग होता, आरती होती, मग माझे हे सगळे गुरुदेवांचे हे लाडके छावे अजून दूर का? निमित्त केलं, तालुका जोडला पीठाला. पीठ प्रमुख म्हणजे आज त्यांची कमी पोस्ट नाहीये. निरीक्षक, पीठ प्रमुख, दिंडी प्रमुख, निरीक्षक आपले पानकर काका, सगळी जिल्हा कमिटी आज तुमच्यासाठी येते. मग तुम्ही काय कमी पुण्यात आहात का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तू म्हणशील घर दार, म्हणणारच ना हो. आपण कमवलंय. आता आम्ही गेलो ना कनशेटे भाऊकडे, मी म्हटलं दादा घर छान बांधलंय. हो ताई, आत्ताच बांधलं, 7-8 महिने झालं. अरे ऑब्विसली त्यांचं घर आहे, त्यांना छानच वाटणार. आपणही म्हणतो ना माझं घर आहे, 4 रूम आहेत, 2 मजली आहे, गाडी असेल आपल्या दारात तर आपण म्हणतो गाडी आहे, 10 एकर शेत आहे, त्याचा 7-12 माझ्या नावाने, माझ्या म्हणतोच ना. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वेड लागलं असेल का हो? वेड नाही लागलं. आपल्याला अज्ञानातून सावध करू इच्छितात ते आणि सांगू इच्छितात, तू म्हणशील घर दार, म्हण, पण शेवटी सत्य काय आहे हे इथेच राहील सार. नेणार आहे का हो? 4 रूमचं घर आहे, एक तरी रूम नेऊ शकतो का? नाही, ही रूम माझी आवडती होती, बेडरूम, मस्त बेड बनवला होता, झकात झोप लागायची, हा फॅन, ही कूलर, ही एसी, एवढं तर मी जाताना नेणार आहे बाबा 100%. असं कोणी निश्चय केला आणि नेलंय सोबत, असं तुमच्याकडे झालंय का? आमच्याकडे तर झालं नाही महाराष्ट्रात. तुमच्याकडे झालंय का? बोला ना. बोलत नाहीयेत आपण. कळते की नाही भाषा? तेलुगू बोलायचं का? तेलुगू बोलू? मग तुम्ही काय रिस्पॉन्स देत नाही. तू म्हणशील घर दार, हे इथेच राहील सार. मग काय आहे सोबत? मेल्यावरती आपले घर कुठे? कोरोनामध्ये तर एकावर एक टाकत होतो की नाही? स्वाहा, आपण बिल वाहतोय बघा आता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, अशा बॉडी आणत होत्या खचाखच. एकाची जळणा दुसऱ्याची टाकतात, दुसऱ्याची जळणा तिसऱ्याची टाकतात. अतिशय वाईट बिकट परिस्थिती आली. म्हणून समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकातून तुम्हा आम्हाला सावध करतात. म्हणतात, मुखी नाम नाही तया मुक्ती कैची, अहंता गुणे यात नाती पुकाची, पुढे अंत येईल तो दैन्यवाना, म्हणून म्हणा रे म्हणा देवराना, पर्यायच नाहीये. कलियुगाचा घोर अंतिम कलियुगाच्या शेवटच्या क्षणाकडे आपण प्रवास करतोय. गुरुदेवांच्या सहवासात, प्रभूजींच्या सहवासात नाही आलो तर तरणार नाही. 22, 28, 24 स्कोर असणारे, व्हेंटिलेटरवर असणारे, पण ज्यांच्या मुखामध्ये ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः नाव होतं, ती तरली. आणि जे सहवासात नव्हते आले, 5 स्कोर, 4 स्कोर. आमच्या कुटुंबातल्या व्यक्तीचं उदाहरण सांगते. ती राम नाम सत्य है म्हणून गेली. महिंद्रा नावाच्या कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर माझ्या चुलत बहिणीचा मिस्टरांचा मोठा भाऊ होता.
पुण्यामध्ये आलिशान कंपनी, मोठं कॅबिन, न्यायला आणायला गाडी, एसी गाडी, एसी कॅबिन, एसी घर, कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती. महिन्याला 4 लाख रुपये पगार. नाशिकला आला ऑफिसच्या कामासाठी, कोविडची लागण झाली, ऍडमिट झाला. पुण्यातल्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटलमध्ये. स्कोर किती? फक्त 5. गुरुदेवांच्या सहवासात नव्हते. 5 स्कोर. ट्रीटमेंट मध्ये कुठलीच कमतरता नाही. हाय क्लास ट्रीटमेंट. 7 दिवस राहिला. 8व्या दिवशी प्राणज्योत मालवली. 5 स्कोरवर. 5 स्कोर फक्त. आणि आपल्या इकडे गुरुदेवांचे जे लाडके छावे होते ना, 22, 18, 20 म्हणून एवढे स्कोर राहून सुद्धा आज पण ते जिवंत आहेत. म्हणून आपल्याला गुरुदेवांच्या सहवासात येणं गरजेचं आहे. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. हो सडका. जर चांगला असता तर एवढे वांदे झाले असते का? सख्खा भाऊ पक्का वैरी होतो, गल्ली पासून दिल्ली पर्यंत केस लढतो, पण एक ओळ देणार नाही. करतो की नाही? आपणच करतो. एवढा सडका आहे. नोटबंदीमध्ये बघितलंय किती लोकांनी कुठे कुठे टाकून दिले. जर चांगला असता तर सोबत न्यायची आपली तरतूद राहिली असती ना. तू म्हणशील पैसा अडका, तो इथेच राहील सडका. म्हणून काय कर, तुझ्या संग एक मडका येणार आहे. म्हणून काय कर, लई जपून ठेवू नको. दान कर. दिंडीमध्ये पायी जाणार आहेत लोक, त्यांच्या मुखामध्ये एक जे टाइमचं चहा जाऊ दे, एक पिलं पाणी जाऊ दे, एक प्लेट पोह्याची जाऊ दे, एक स्वीट डिश जाऊ दे, एक वेळेचं जेवण जाऊ दे. रोजचे 1000, 2000, 4000 लोक चालणार आहेत. आपल्याला घरी 100 लोकांना जेव घालणं होत नाही, पण या संतांच्या सहवासात जर आपण दान दिलं तर त्याच्या सहस्त्रपटीने आपल्याला परत मिळतं. ते कसं? तर आपण रोज घरी, उद्या आता दिंडी निघणार तर 500 लोक तर रोजचे चालणारे परमनंट आहेत, पण प्रत्येक तालुक्यातून जाणार. जसं आपल्या बिलोली तालुक्यात उदाहरणार्थ दिंडी आली, आपण आपल्या तालुक्याचे लोक चालतोच की नाही, जिल्ह्याचे चालतो. असे करत करत 3000, 4000, 5000 लोकांचा जनसमुदाय मुखामध्ये प्रभूजींचं नाव घेत घेत जाणार. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया, नानीज वाशी नाथ महंता, तूच योगी राया. तू योगी राया आहेस. तू लीला करतोस. माहितीये देवा, तुझ्या अनंत लीला आहेत. तुझ्या लीला पुढे माझी वाणी तर मी तर पामर आहे, मी काय वर्णन करणार. असं मुखाने नाम घेत घेत ही लोक चालणार. मला सांगा, 4000, 5000 जाऊ द्या हो, रोजचे 100 लोक आपण जवळपास आपली दिंडी 1 महिना चालणार आहे. तेवढे दिवस जेव घालू शकतो. पण जर 1100 रुपये, 21 रुपये, 2500, 5000, 500, 1000 आपल्या ऐपतीप्रमाणे जर पावती केली, दुसऱ्या क्षणाला मोबाईल मध्ये पावती येते. 1 रुपयाची अफरातफर होत नाही, पण किती 1000 पटीने पुण्य टाकणारा परमात्मा परमेश्वर श्रीकृष्ण बसलाय बघा. सुदामाने कच्चे पोहे दिले हो. ते पण कसे? 4 घरी मागत होती बायको, पाकडलेले समोरचे देत होते शेजारी. काय मानसिकता असते आपली बघा. सुदामा म्हणत होता, देवाकडे चाललो, काही नाही. देवाला काय दिलं? समोरचं सार आपण घेतलं. असार समोर पाकडत असलेले कच्चे पोहे दिले, पुरचुंडी बांधली, घेऊन गेला. त्या कच्च्या पोह्याच्या मोबदल्यामध्ये परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्णाने काय केलं? त्याची नगरी सोन्याची करून टाकली. 18 विश्व दारिद्र्य दूर केला. तोच श्रीकृष्ण द्वापर युगातला, तोच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र त्रेता युगातला. या कलियुगाच्या अंतिम क्षणी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी प्रभूजींच्या रूपामध्ये आलाय. पण आपल्याला गरज काय आहे? उघडा डोळे आणि बघा. नीट नीट बघायची गरज आहे. आपण नीट कुठं बघतो? आपल्याला इकडं तिकडं बघायची सवय असते ना. इकडं बघ, तिकडं बघ, नीट बघत नाही. म्हणून आपली गाडी फसतीये. झालं गेलं ते गंगेला मिळालं म्हणायचं. एवढे दिवस जे केलं ते गंगेला मिळालं. गंगा माता सगळं आपल्या पोटात घालून घेते, पवित्र करते आपल्याला. आज श्रावण महिना, सोमवार, पवित्र दिवस. आजपासून कालपर्यंत केलेल्या चुका करणार नाही अशी शपथ इथून घेऊन जायची. कारण देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. आपली झोळी दुबळी ठेवायची नाही. दर गुरुवारी आरतीला इथे यायचं, असंच उपस्थिती ठेवायची आणि हाजरी लावायची. तुम्ही हाजरी लावली, देवाच्या दरबारात हाजरी लागणार. आणि अवघ्या 4 महिन्यामध्ये
तो देव तुमची हाजरी ठेवून घेणार नाही हो. संत संघाच्या रूपाने रिटर्न देणार जी नवविधा भक्ती आहे. श्रवण कीर्तन विष्णू स्मरण पाच सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन या 9 भक्ती आपण ऍट ए टाइम करू शकत नाही. पण संत संघात आल्यावर त्या 9विधा भक्तीचं पुण्य गुरुदेव तुमच्या माझ्या पदरात टाकतात. एवढं महान भक्ती दर आठवड्याला तुमच्याकडून घडणार आहे. मग ठेवून घेतील का? 16 आठवडे फक्त इथे या, हजरी लावा. 17व्या आठवड्यात तुमच्या झोळीमध्ये गुरुमौली संत संग टाकणार. म्हणे तुकड्या हत्ती घोडे कितीही राहू द्या, 10 एकर राहू दे, 15 राहू दे, 20 राहू दे, 25 राहू दे, याची क्षणात होईल माती. रावणालाही वाटलं होतं 14 चौघडीचं राज्य आहे माझं, ब्रह्मदेव माझ्या दरबारात लिखाणाचं काम करतो, वरून देव पाणी भरतो, सगळ्या देवाला बंदी करून ठेवलं. लंका सोन्याची काय कमी होतं? शेवट काय झाला? रामायण सगळ्यांनी बघितलंय. म्हणे तुकड्या हत्ती घोडे याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली. आपण तर किस गली में क्या गलबल आहे की नाही? हो ना? आपण आहो का रावणा एवढे श्रीमंत? त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे 1 तोळ्याचं गंठण मिळणं मुश्किल आहे, 1 लाखाला भाव गेलाय. हो की नाही? आता आपण बेंटेक्सचे घेतो, कोणाला ओळखू बी येत नाही. फॅशन असो, विनोद नाहीये, पण एवढंच मला सांगायचंय. एक छोटी गोष्टीच्या माध्यमातून सांगते बघा. परमेश्वराचं नाम घेणं, भक्ती करणं किंवा दान करणं काय गरजेचं आहे, काय घेऊन जाऊ शकतो? मला वाटतं यापूर्वी पण मी गोष्ट सांगितलेली आहे. एक असं तुमच्या गावासारखं गाव होतं. त्या गावामध्ये एक दिग्गज श्रीमंत व्यक्ती होता. आता कोठारे साहेब, पानकर काका, जिल्हा कमिटीतील सगळे पदाधिकारी, आपले बोडके भाऊ, कसलोड भाऊ किंवा भजनी मंडळ, ही जी सगळी जुनी लोक आहे, हे प्रभूजींच्या सहवासात जाऊन नाम घेऊन भक्ती करून परमार्थाचे राज्यधारी होत आहेत. ती एक त्यांची श्रीमंती आहे. पण त्या माणसाकडे श्रीमंती कसली होती हो? पैसा, सोनं, नाणं, गडगंज होता. मग मोठा असा वाडा बांधला सुंदर, आणि त्या वाड्याला मेन गेट केलं, आणि गेटवर एक गेट कीपर बसवला, वॉचमॅन. कशासाठी? अजिबात कोणाला मध्ये येऊ द्यायचं नाही. भिकारी कोणी आला मागायला तर या वाड्यात एंट्री नाही. नो एंट्रीचा बोर्डच लावून टाकला त्या वॉचमॅनला उभं करून. बोर्ड नाही लावला, त्याला उभं केलं. तो काय काम करत होता? नो एंट्रीचं काम करत होता. कोणालाच मध्ये येऊ देत नव्हता. मग दिवसामागून दिवस जात होते. बरेच गरीब लोक जे मागायला येतात ती येत होती. कोणाला एंट्रीच नव्हती हो. रिस्ट्रिक्टेड एरिया कोविड मध्ये केलं होतं बघा, किंवा काही असं कुठे काही जर दंगा वगैरे झाला तर करतात ना, इकडचा एरिया सगळा रेस्ट्रिक्टेड केलाय, तसा तो एरिया होता. आणि मग एके दिवशी शेवटी माणूस आहे, डोळा लागणार ना. त्या वॉचमॅनचा डोळा लागला. त्याला असं डोळा लागल्याबरोबर एक फकीर म्हणजे भिकारी आला आणि डायरेक्ट वाड्यामध्ये घुसला. फकीर डायरेक्ट भिकारी वाड्यामध्ये घुसल्याबरोबर त्या श्रीमंत व्यक्तीची तळपायच्या मस्तकाला गेली, आणि त्या फकीराला तर फटकारलं, जोरजोऱ्या शिवाय दिला. पण धावत आधी गेटवर गेला आणि हरामखोर, तुला पैसे कशासाठी देतो? कानाखाली खाड त्याला लगावली. आणि झोपायला पैसे देतो का रे तुला? कशासाठी पैसे देतो? तो बघ फकीर मध्ये घुसलाय. आग होत होती वॉचमॅनच्या कानाखाली, लय जोरात लगावली होती. माणूस बी लय पट्ट्या श्रीमंत होता ना. फकीराचं काय खरं नव्हतं. झोप अशी खाडकन उघडली गरीब त्या वॉचमॅनची, आणि फकीराला बाहेर काढलं. सांगितलं या वाड्याचा एक नियम आहे, इथे अजिबात कोणी काही मागायला यायचं नाही. समजत नाही का तुला? तो गरीब म्हणत होता खूप भूक लागलीये, खूप तहान लागलीये, एक ग्लास पाणी द्या, थोडस काहीतरी जेवायला द्या, काहीतरी दान करा, पैसे द्या. तो श्रीमंत व्यक्ती एवढा बडबडला, मी आता काही जास्त त्या गोष्टीला लांब लचक लावणार नाही, कारण वेळ कमी आहे, उशीर झालेला आहे. खूप काही शिव्या दिल्या, आणि त्या वॉचमॅनला पण शिव्या दिल्या, आणि त्या गरीबाला त्या बाहेर काढलं. पण गरीब पण सात्विक वृत्तीचा होता. त्याने मनाशी एक ठाम निश्चय केला की या मालकाला धडा शिकवीन तर मीच. काही वर्ष काही महिने जाऊ दिले आणि परत आला. आल्यावर वॉचमॅनला ते लक्षात होतं, इकडं गरम झालं होतं ना, चांगलं शेकलं होतं.
तो म्हणे बाबा इकडचं काय बरेच दिवस त्रास झाला, आता इकडचं शिकवायला आला काय तू? तो म्हणे नाही नाही, तुझ्या मालकाला मी काहीतरी द्यायला आलोय. अप्पा, द्यायला आलो म्हणल्यावर हा बी खुश झाला की हो. द्यायला आलास? काय द्यायला आलास? अरे देणार आहे, तू आधी घरात जाय आणि विचार तुझ्या मालकाला एंट्री आहे का मला. तो म्हणतो थांब थांब, तू इथंच थांब, मध्ये येऊ नको. मी आधी जातो, विचारतो आणि मग येतो. मध्ये जातो, विचारतो मालक, आणि असा असा एक फकीर आलेला आहे, भिकारी. तो म्हणतोय की तुझ्या मालकाला मला काहीतरी द्यायचं आहे, मी इकडे तिकडे कोणाला देणार नाही, डायरेक्ट तुझ्या मालकाला देणार आहे. मालक म्हणतो मला देणार आहे? अब्बा, इनकमिंग म्हणलं की फ्री, आउट गोईंग चार्जेस लागतात, हो की नाही? मग पाठव त्याला, पाठव, लवकर पाठव, लवकर पाठव. आला की हो फकीर मध्ये. फकीर म्हणला काय बसायला बिसायला सांगणार की नाही, तुमच्या हिताचं सांगायला आलं वगैरे. अरे त्या माणसाने त्याची मस्त खातर जमा केली, पाणी दिलं, चहा दिलं, नाश्त्याला दिलं, स्वीट दिलं आणि म्हटलं बोला काय देणार आहे, लवकर बोला, लवकर बोला. फकीर म्हणाला सांगतो सांगतो, जरा दम धरा. अहो मी आहे ना काही दिवसापूर्वी स्वर्गात गेलो होतो. स्वर्गात गेलो होता? हो. अहो स्वर्गात गेलो होतो. काय झालं मग, काय झालं बोल. अरे तू काहीतरी देणार होतास ते बोल ना, ते स्वर्गाच्या गोष्टी मला कशाला शिकवतो बाबा. अहो साहेब सांगतो, जरा दम धरा की. तिथे मला तुमचे बाबा भेटले. बाबा भेटले? बरोबर बरोबर. काय म्हणाले बाबा? काही नाही, बाबा म्हणाले की माझा मुलगा कसा आहे. मी म्हटलो खूप छान आहे, मोठा वाडा बांधलाय, मस्त आहे. त्यांचे जीवन जगण्याचे नियम तर लय मस्त आहेत. काय मस्त आहेत? अहो साधं काही एक ग्लास पाणी भेटत नाही, एक कप चहा भेटत नाही. असं कसा म्हणालास रे माझ्या बाबाला, वगैरे वगैरे बोलणं झालं, संभाषण झालं. हा आता बोल, काय देणार होतास? काही नाही हो, तुमच्या वडिलाचे कपडे फाटलेत. तुमची श्रीमंती मी त्यांच्या पुढे वर्णन केली, सगळं सांगितलं. वडील म्हणाले त्याला सांग की येताना माझ्यासाठी नवीन कपडे घेऊन ये एक जरा. मी म्हणालो तुमचा मुलगा तर काही कपडे वरती नवीन घेण्यासारखा नाही बाबा, जाऊन सांगतो तेवढा निरोप. मग तुमचे वडील मला असं बोलले की काही नाही तर नाही, फक्त सुई दोरा तरी आण म्हणावं. का तरी फाटलेले कपडे शिवून घेतो, खूप फाटलेत, घालायला अवघड जाते, शिवून घेतो, सुई दोरा आण म्हणावं. मी म्हटलं ठीक आहे सांगतो. परत तुमच्या वडिलांनी मला जवळ बोलून घेतलं आणि सांगितलं ठीक आहे, माझा मुलगा जर एवढी कंजूशी करत असेल, तो सुई दोरा आणत नसेल, तर तुला मी एक विनंती करतो बाबा, तू काय कर, मार्केट मध्ये जा, सुई दोरा घे जनरल स्टोअर्स वरून आणि माझ्या मुलाला नेऊन दे आणि त्याला सांग जेव्हा वरती येतो तेव्हा एवढं तरी घेऊन जा वडिलासाठी. टाळ्या वाजू नका, गोष्ट आहे अजून, मज्जा पुढे आहे, थांबा. मग तो म्हणे होय काय, म्हणून साहेब तुम्ही त्या दिवशी जे मला काय बाय बोललात, बाहेर काढलात, तुमच्या वॉचमॅनला चांगलं शिकवली गरम गरम, त्यावरून मला वाटलं की तुम्ही काही सुई दोरा घेणार नाही, म्हणून मार्केट मधून येत होतो, सुई दोरा आणलो, हे घ्या, जेव्हा जाताना तेव्हा वडिलांसाठी एवढं घेऊन जा. दिला हो सुई दोरा हातात, ठेवला आणि फकीर निघाला ना. फकीर निघाल्यावर हा आला जाग्यावर आला, सननननन केलं. अरे थांब 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 थांब, काय देऊन जातोयस मला? सुई दोरा काहीतरी देणार होतास, हे देतोस होय? साहेब हेच द्यायला आलो होतो, तुमच्या वडिलाचं हे मागणं होतं द्यायला आलो होतो. 2 मिनिटासाठी विचार केला, सत्सद विवेक बुद्धी जागृत झाली आणि खाडकन डोळे उघडले. फकीराला म्हटला, नतमस्तक झाला फकीराच्या, लोटांगण घेतलं. चुकलो बाबा, कसं काय मी नेऊ शकतो म्हणे. अरे मी सुई दोरा कसं नेणार, कारण उद्या मी मृत्यू पावणार, तर मला इथं जाणार, गावाच्या बाहेर राख होणार आणि वरती कोण जाणार? आत्मा जाणार, जो अविनाशी आहे, जो दिसत नाही, जो सत्य आहे, त्या परमात्म्याचा अंश तुमच्या माझ्या देहामध्ये आहे, तो आत्मा जाणार. हा देह तरी इथेच राहणार की नाही? मग मी कसा नेणार? हे सत्य आज तुझ्या या गोष्टीमुळे मला समजलं, मला माफ कर. मला आत्ताच कळून चुकलोय की मी सुई आणि दोरा सुद्धा सोबत नेऊ शकत नाही. मग फकीर म्हणतो कशासाठी करतोस एवढं? घे देवाचं नाव. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पण काय म्हणतात, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला, का रडतो रे ठाई ठाई, या संसारापायी, या संसारासाठी एवढं रडतो, राबतो, आरतीमध्ये येत नाही, संत संघाला येत नाही, करतात त्यांच्याकडे मध्ये कोणी विघ्न पण आणतात.
तुम्ही आणत नसाल, आडकाठी आणायचा प्रयत्न करतो, आपल्याला वाटतं माझ्यामुळे हे रुकणार आहे, पण रुकणार नाही. कारण तो परमात्मा परमेश्वर, त्याला अशक्य असं काहीच नाही. फक्त तुमच्या माझ्या जन्माचा उद्धार व्हावा, आपल्या या फेऱ्या चुकाव्यात, म्हणून त्यांनी सांगितलं आरतीमध्ये ये, हजरी लाव, संत संगात ये, ओम नरेंद्रनाथाय नमः, ओम नरेंद्रनाथाय नमः. 10 मिनिटे वेळ काढ, या देवाचं नाव घे. कारण 23 तास 50 मिनिटे शेतात जा, राब राब राब, नोकरी कर, व्यवसाय कर, काही कर, पण 10 मिनिटे सकाळी घे, दुपारी घे, रात्री घे, कधी घे, झोपण्याच्या आधी, पण एकाग्र चित्ताने घे, की जिथे प्रभूजी असतील आणि आपण असू. असं एकाग्र चित्तेने घेतलं ना की मग आता कोठारे साहेबांनी 5 मिनिटांमध्ये फटाफट अनुभव सांगितले. आता तुम्ही म्हणताल तुम्ही सांगा अनुभव. आता मी जर अनुभव सांगायला सुरुवात केली तर मग रात्र इथेच संपणार. म्हणून आपण काय करायचं, या आरतीमध्ये यायचं. दर गुरुवारी संध्याकाळी आहे.